समुपदेशन सत्रामध्ये मी प्रांजली वारसकर, सहाय्यक आयुक्त, विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग अमरावती तर्फे सर्वांचं शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते। कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आमच्या या विभागामार्फत महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्यातील युवक युवतींकरिता अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतात। रोजगाराच्या उद्योजकतेच्या सुविधा या तिन्ही प्रकारच्या क्षेत्रामध्ये सध्या आमचा विभाग कार्यरत आहे आणि यासोबतच समुपदेशन ज्याला आपण करिअर काउन्सिलिंग किंवा करिअर गायडन्स म्हणतो, याही क्षेत्रात आता आमचा विभाग आपली चांगली भूमिका बजावत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यस्तरीय असे समुपदेशन सत्र प्रत्येक शुक्रवारी दुपारी 3 वाजता विविध तज्ञांच्या आधारे आयोजित केले जातात। आमच्या विभागाचे सन्माननीय मंत्री माननीय नवाब मलिकजी साहेब, तसंच माननीय शंभूराजे देसाई सर आणि आमच्या विभागाच्या सन्माननीय प्रधान सचिव मॅडम माननीय मनीषा वर्मा मॅडम आणि यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आणि माननीय दीपेंद्र सिंह कुशवाहा सर जे आमच्या विभागाचे आयुक्त आहे, यांच्या प्रेरणेतनं हे समुपदेशन सत्र संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केले जात असतात। यासोबतच या सत्रासाठी आमच्या विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग आपल्या अथक प्रयत्नांना हे सत्र आयोजित करत आहेत। आजचे आपले तिसरे प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर विजय कुंभार सर, जे सातारा येथे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत आहेत। अतिशय उच्च विद्या विभूषित अशी पर्सनॅलिटी आहे। त्यांचं शिक्षण सांगणं इथे कठीण आहे, पण मी अगदी 2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करते। सर MA इकॉनॉमिक्स आहेत आणि बँकिंग अँड कस्टमर्स सॅटिस्फॅक्शन या विषयात त्यांनी PhD धारण केलेली आहे। सेट नेट सुद्धा ते उत्तीर्ण झालेले आहेत। अनेक रिसर्च पेपर्स, मेजर व मायनर रिसर्च प्रोजेक्ट त्यांनी हँडल केलेले आहेत आणि MPhil आणि PhD साठी रिसर्च गाईड म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत। सर, मी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातर्फे तुमचे शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करते आणि आपण आमच्या या महाराष्ट्रातील युवक युवतींना आपल्या ज्ञानाचा लाभ द्यावा अशी आपणास विनंती करते। सर प्लीज। धन्यवाद मॅडम। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास या विभागाच्या वतीने अत्यंत स्तुत्य अशा स्वरूपाचा उपक्रम महाराष्ट्रातील युवकांच्यासाठी सुरू केलेला आहे। या उपक्रमाच्या पाठीमागे असणारं प्रेरणास्थान सन्माननीय मंत्री नवाब मलिक साहेब, सन्माननीय मंत्री महोदय शंभूराजे देसाई साहेब, या विभागाचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त, त्याचबरोबर हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सतत परिश्रम घेणाऱ्या प्रांजली मॅडम, पवार मॅडम आणि या विभागातील सर्व कर्मचारी वर्ग आणि युवक युवतींनो, मित्रहो, आतापर्यंत आपण 2 वेगवेगळ्या सेशनच्या माध्यमातून या करिअर अपॉर्च्युनिटीच्या अनुषंगाने असणारे जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, या ऑप्शन बद्दलची माहिती आपण घेतलेली आहे। अनिता मॅडम यांनी या सेक्टर स्किल काउन्सिलच्या संदर्भातील वेगवेगळ्या सर्टिफिकेशन एक्झाम असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत की त्याच्याबद्दल माहिती दिली। त्याचबरोबर संतोष सरांनी या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, या वेगवेगळ्या एक्झामिनेशनच्या अनुषंगाने त्याच्या एलिजिबिलिटी, त्याचबरोबर त्या एक्झामिनेशनचा अभ्यासक्रम आणि एक सर्वसाधारण सिलेक्शन प्रोसिजर या अनुषंगाने आपल्याला माहिती मिळालेली आहे। परंतु मित्रहो, जे क्षेत्र या महाराष्ट्रातील युवक युवतींच्या करिता एक दुर्लक्षित राहिलेलं असं क्षेत्र म्हणून ज्याचा उल्लेख मला या ठिकाणी करता येईल किंवा तो करणं आवश्यक मला वाटतं, ते म्हणजे फायनान्शियल सेक्टर किंवा बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर। मित्रहो, आपण देशातील वेगवेगळ्या बँका, वित्तीय संस्था यांच्याविषयी माहिती आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये घेतली, परंतु एक शिक्षक म्हणून, कॉमर्स फॅकल्टीमधील एक प्राध्यापक म्हणून आम्ही जेव्हा या बँका आणि वित्तीय संस्थांच्याकडे पाहतो
की तेव्हा आमच्या समोर एक वैचित्र्यपूर्ण अशा प्रकारची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. एकीकडे देशातल्या सर्व मोठ्या बँका आणि वित्तीय संस्थांची मुख्य कार्यालय महाराष्ट्रात आहेत. त्यांचा शाखा विस्तार जर पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात शाखा विस्तार महाराष्ट्रामध्ये आहे. मात्र या बँका आणि वित्तीय संस्थांच्या मध्ये असणारा जो कर्मचारी वर्ग आहे, हा कर्मचारी वर्ग जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन युवक युवतींचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. ही बाब मला या ठिकाणी खेदाने नमूद करावीशी वाटते. त्याची अनेक वेगवेगळी कारणं असतील. कदाचित या भरती परीक्षांच्या बाबत आपल्याला माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था झालेली नसेल, किंबहुना त्याच्या अभ्यासक्रमाविषयी किंवा या पोस्ट विषयी आपल्याला माहिती नसेल आणि म्हणून कदाचित आपण तिथपर्यंत पोहोचलेला नसाल. परंतु मित्रांनो, मी आपल्याला सांगेन की या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये आपण अनुभवलेलं आहे, जेव्हा देशातील सर्व क्षेत्र त्या ठिकाणी तिथे लॉकडाऊनमुळे बंद होती, त्याच वेळेला सर्व लोकांना विविध प्रकारच्या सेवा देण्याच्या मध्ये सर्वात अग्रेसर असणारी 3 महत्वाची क्षेत्र जी होती, त्यामध्ये आरोग्य क्षेत्र होतं, प्रशासन आणि प्रशासनाचे वेगवेगळे विभाग होते, आणि तिसरं एक महत्वाचं सर्व्हिस सेक्टर की जे सातत्यपूर्ण त्या ठिकाणी या लोकांना सर्व्हिस देत होतं, ते म्हणजे बँकिंग सेक्टर. मित्रांनो, बँकिंग सेक्टर हे असं एक सेक्टर आहे की जेव्हा देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदीची परिस्थिती असते, आर्थिक अडचणीची परिस्थिती असते, तेव्हा देखील देशाला पुढे आणण्यासाठी बँकांची गरज असते. आणि जेव्हा देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उन्नती घडत असते, तेव्हा त्या प्रक्रियेला स्टिम्युलेट करण्याच्या अनुषंगाने या बँकांचीच गरज असते. सांगण्याचं तात्पर्य असं की देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक संकट जरी निर्माण झाली तरी इतर वेगवेगळ्या सेक्टरमधली रिक्रुटमेंटची प्रोसेस ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते, थांबू शकते, त्याची गती कमी होऊ शकते. परंतु बँकिंग सेक्टर हे एक असं सेक्टर आहे की या सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट ही सातत्याने त्या ठिकाणी होत असते. गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर या देशातील अनेक वेगवेगळ्या बँकांनी सर्वसाधारणपणे 20,000 पेक्षा अधिक लोकांची नोकर भरतीची ऍडव्हर्टाईज देऊन त्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र असं हे एवढं मोठं सेक्टर असून इथे हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असून देखील की आपल्या महाराष्ट्रीयन युवक जो आहे की तो या परीक्षेकडे फारसा वळत नाहीये, हे या ठिकाणी दुर्दैव आहे. आणि मला आज खूप आनंद वाटतो की या कौशल्य विभागाने या क्षेत्रावरती फोकस टाकण्याच्या अनुषंगाने, किंबहुना या क्षेत्रातील रोजगाराच्या ज्या वेगवेगळ्या संधी आहेत, या संधीच्या अनुषंगाने आपल्या युवकांच्या पर्यंत माहिती पोहोचवण्याच्या अनुषंगाने हा एक उत्तम उपक्रम हा ठिकाणी हाती घेतलेला आहे. मित्रो, या सेशनमध्ये आपण या बँकिंग सेक्टर मधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज, त्या अनुषंगाने असणारी सिलेक्शन प्रोसिजर आणि थोडक्यात त्याचा अभ्यासक्रम याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत. मित्रो, या देशातील बँकिंग सेक्टरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडरी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत. जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे, या देशाच्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात शाखा विस्तार असणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बिझनेस करणाऱ्या नॅशनल बँक्स किंवा ज्यांना आपण राष्ट्रीयकृत बँका म्हणतो, त्यांच्या जोडीला खूप मोठ्या प्रमाणात नेटवर्क ज्यांचं सेमी अर्बन आणि अर्बन एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, त्या म्हणजे वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स की ज्यामध्ये ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक्स असतील, न्यू जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक्स असतील, प्रादेशिक ग्रामीण विकास बँका असतील की ज्यांना आपण रिजनल रुरल बँक्स असं आपण म्हणतो, विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी बँका असतील, जे शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, नॉन शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, डीसीसी बँक्स असतील, यासारख्या वेगवेगळ्या बँका देखील खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याबरोबरच या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं देखील काम मोठ्या प्रमाणात करत आहे. राष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या रिझर्व्ह बँकेसारख्या संस्था असतील, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट सारखी नाबार्ड सारखी संस्था असेल, नॅशनल हाऊसिंग बँक असेल, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया असेल, सीडबी असेल, आयडीबीआय असेल, देशातल्या वेगवेगळ्या विदेशी बँका आणि त्यांच्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतील. 2015 नंतरच्या कालावधीमध्ये या देशात ज्या बँकांचं नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे, त्या पेमेंट बँक्स आहेत, स्मॉल फायनान्स बँक्स आहेत, आणि यांच्या जोडीला वेगवेगळ्या लाईफ इन्शुरन्स कंपनीज आणि जनरल इन्शुरन्स कंपनीज आहेत. मित्रो, या बँका आणि या ज्या इन्शुरन्स कंपनीज आहेत की तुमच्यासाठी खूप मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध करून देत असतात. सर्वसाधारणपणे आम्ही पाहतो
की बँकिंग अँड इन्शुरन्स सेक्टर मधलं करिअर म्हटलं की आमच्या महाराष्ट्रीयन युवकांच्या मनामध्ये एक असा एक त्या ठिकाणी गैरसमज त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे की या बँका आणि वित्तीय संस्थांच्या मध्ये कॉमर्स शाखेच्याच विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु या ई बँकिंगच्या युगामध्ये किंवा जिथे मोठ्या प्रमाणात ICTचा वापर या बँकिंग सेक्टरमध्ये होतो आहे आणि याचा एक परिणाम आपण पाहत आहोत की हे क्षेत्र केवळ आणि केवळ आता कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मर्यादित राहिलेलं आहे. या ज्या बँका आणि वित्तीय संस्था ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा कंडक्ट करत असतात, या परीक्षेसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी हा अर्ज करू शकतो आणि बँकेमध्ये उत्तम प्रकारची त्या ठिकाणी रोजगाराची संधी हा त्या ठिकाणी मिळवू शकतो. मात्र आपल्या विद्यार्थ्यांची एक अशी धारणा झालेली आहे की बँकिंग हे फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं क्षेत्र आहे. परंतु मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगेन की गेली 10 वर्ष आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या ठिकाणी IBPS सेंटर, बँकिंग रिक्रुटमेंट गायडन्स सेंटर आम्ही चालवत आहोत आणि या सेंटरच्या माध्यमातून आम्ही 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या बँकिंग सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की जे आर्ट्स फॅकल्टीचे आहेत, कॉमर्स फॅकल्टीचे आहेत, इंजिनिअरिंगचे आहेत, ॲग्रिकल्चर फॅकल्टीचे आहेत आणि इतर वेगवेगळे BCA, BBA, MBA यासारख्या डिग्री घेणारे विद्यार्थी सुद्धा की आमच्या सेंटरमधून या बँकिंग सेक्टरमध्ये उत्तम प्रकारच्या रोजगाराच्या संधी मिळवत आहेत. आणि त्यामुळं आपण असा काही गैरसमज करून घेण्याचं कारण नाहीये की केवळ कॉमर्स फॅकल्टीच्याच विद्यार्थ्यांनी या बँकिंग सेक्टरमधल्या जॉबसाठी अप्लाय केलं पाहिजे. कारण या सर्व प्रकारच्या ज्या भरती परीक्षा आहेत त्यांचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला, त्यांची सिलेक्शन प्रोसिजर आपण पाहिली, त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण पाहिला तर तिथे कुठेही तुम्हाला असं दिसणार नाही की फक्त कॉमर्स फॅकल्टीच्याच विद्यार्थ्यांना हे क्षेत्र उघड आहे. त्यामध्ये आपण काही पदं जर वगळली की ज्याला आपण स्पेशालिस्ट ऑफिसर असं आपण म्हणतो, त्या व्यतिरिक्त विशेष काही अशी शिक्षणाची अट त्याच्यामध्ये नसते. कोणत्याही शाखेचा पदवीधर कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकतो. हे बँकिंग सेक्टर जर आपण पाहिलं तर या बँकिंग सेक्टरमध्ये सर्वसाधारणपणे ज्या परीक्षेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्याची आपण 3 प्रकारामध्ये कॅटेगरायझेशन करू शकतो. एक म्हणजे क्लेरिकल किंवा असिस्टंट कॅटेगरी, दुसरी असते ती ऑफिसर कॅटेगरी, जनरल ऑफिसर आपण त्याला म्हणू शकतो, आणि तिसरी कॅटेगरी जी असते ती म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर. क्लर्क आणि असिस्टंट या कॅटेगरीच्या अंतर्गत जर आपण पाहिलं की ज्याचा उल्लेख मगाशी संतोष सरांनी केला, IBPS नावाची एक संस्था आहे की जिला आपण इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन असं आपण म्हणतो. जशी MPSC आहे, UPSC आहे, तशी या देशातील वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका, काही निवडक खाजगी बँका आणि वित्तीय संस्थांच्या मधील नोकर भरती करिता इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS नावाची संस्था ही काम करते आहे. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी IBPS क्लर्क, स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट, स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर ॲग्रिकल्चर असोसिएट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट भरती, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या मध्ये बँक एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट्स, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या वित्तीय संस्थांच्या मध्ये आवश्यकतेनुसार क्लेरिकल केडरमधल्या भरतीची ॲडव्हर्टाइजमेंट देत असते आणि त्या अनुषंगाने रिक्रुटमेंटची प्रोसेस ही राबवली जात असते. दुसरी कॅटेगरी जी आहे ती म्हणजे जिथे आपण थेट परीक्षेच्या माध्यमातून बँकेमध्ये ऑफिसर या केडरमध्ये आपण एंट्री करू शकतो. त्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर प्रोबेशनरी ऑफिसर किंवा ज्याला आपण PO असं आपण म्हणतो, मॅनेजमेंट ट्रेनिंग, रिजनल रुरल बँक जे आहेत ज्यांना आपण RRB असं आपण म्हणतो, या RRB मध्ये ऑफिसर स्केल 1, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये RBI ऑफिसर ग्रेड B, मग त्यामध्ये जनरल डिपार्टमेंटसाठीची रिक्रुटमेंट असेल, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च मधली रिक्रुटमेंट असेल, डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट मधली रिक्रुटमेंट असेल, या RBI मधल्या वेगवेगळ्या ऑफिसर केडरच्या भरती परीक्षा देखील या IBPSच्या माध्यमातूनच कंडक्ट केल्या जात असतात. त्याचबरोबर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे, नाबार्ड आहे, NHB आहे, यासारख्या खूप साऱ्या वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांची रिक्रुटमेंट या ऑफिसर केडरच्या अंतर्गत त्या ठिकाणी केली जात असते. क्लेरिकल किंवा असिस्टंट आणि ऑफिसर याच्यामधले जनरल ऑफिसर जे आहेत की ज्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनिंग, RRB ऑफिसर स्केल 1, RBI ऑफिसर ग्रेड B जनरलिस्ट, त्याचबरोबर सेबी ऑफिसर याकरिता अर्ज करण्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी याला त्या ठिकाणी एलिजिबल आहे आणि तो त्यासाठी अर्ज करू शकतो.
आणि या परीक्षा देऊन या संस्थांच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारची रोजगाराची संधी त्याला उपलब्ध होऊ शकते. मात्र काही पदं त्यामधली अशी आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल क्वालिफिकेशनची आवश्यकता असते आणि ती जी कॅटेगरी आहे ती तिसरी कॅटेगरी म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर, की ज्यामध्ये बँकांना IT ऑफिसरची गरज असते, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची गरज असते, हिंदी राजभाषा अधिकाऱ्याची गरज असते, लॉ ऑफिसर, ह्युमन रिसोर्स मॅनेजर, पर्सनल ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, ट्रेझरी ऑफिसर, रिसर्च ऑफिसर यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या नोकर वर्गाची देखील आवश्यकता या बँकांना असते. आणि या कॅटेगरीमध्ये जी रिक्रुटमेंट होत असते त्याकरिता मात्र त्या त्या क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षा म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असणं अत्यावश्यक आहे. मात्र ओव्हरऑल या बँकिंग सेक्टर मधल्या जर एकूण नोकर भरतीचा जर आपण विचार केला तर वर्षभरामध्ये जर त्या ठिकाणी एका विशिष्ट बँकांच्यासाठी किंवा राष्ट्रीयकृत बँकांच्यासाठी जर त्या ठिकाणी 50,000 लोकांच्या भरतीची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली असेल तर त्यामध्ये हार्डली 4 ते 5,000 त्या ठिकाणी स्पेशालिस्ट ऑफिसरची रिक्रुटमेंट असते. म्हणजे त्या ठिकाणी मोठा बल्क जो त्या ठिकाणी रिक्रुटमेंटचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी जनरल ऑफिसर, क्लर्क, असिस्टंट याच कॅटेगरी मधला असतो आणि त्यामुळे तिथं सर्व विद्यार्थी याला अपिअर होऊ शकतात आणि या परीक्षा देऊ शकतात. अलीकडच्या कालावधीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून SBI अप्रेंटिस ही देखील एक परीक्षा घेतली जाते की जे फ्रेशर्स आहेत, आत्ताच त्यांनी कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केलेली आहे, अशा उमेदवारांच्या करिता SBIने अप्रेंटिसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि रिसेंटली 6,000 लोकांची रिक्रुटमेंट या SBI अप्रेंटिसशिप एक्झामच्या अंतर्गत सुरू झालेली आहे. अजून मला वाटतं त्याचे 2च दिवसापूर्वी त्याची अनाउन्समेंट झालेली आहे. आणि आपण देखील जर पदवीधर असाल तर आपण या प्रक्रियेसाठी आपण अप्लाय करू शकता. बँकिंग सेक्टरमध्ये एक स्मॉल एंट्री करण्याची ही एक अपॉर्च्युनिटी आहे. भविष्यात त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये या माध्यमातून रोजगाराची संधी त्या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होणार आहे. तरी SBIने सध्या अप्रेंटिस पदासाठीची ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली असली तर या अप्रेंटिस मध्ये जे सिलेक्ट होतील त्यांना मंथली 15,000 रुपीज म्हणजे 15,000 रुपये स्टायपेंड त्या ठिकाणी दिला जाणार आहे. इतर वेगवेगळ्या सेक्टर मधल्या जर आपण बँका पाहिल्या तर त्यांच्याकडे देखील अशा प्रकारची सुविधा असते की ज्याचा आपण त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतो आणि या बँकिंग सेक्टरमध्ये आपण एंट्री करू शकतो. तर सर्वसाधारणपणे या वेगवेगळ्या पदासाठीची जी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे असतात की ज्यामधला एज्युकेशनल क्रायटेरियाचा पार्ट जो आहे तो मी आपल्याला सांगितलाच, परंतु एज क्रायटेरिया हा देखील एक महत्वाचा असतो. यामध्ये जर आपण पाहिलं की आताच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे क्लर्क, असिस्टंट, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनिंग, असिस्टंट मॅनेजर, त्याचबरोबर RRB ऑफिसर या पदाकरिता कोणत्याही शाखेचा विद्यार्थी हा एलिजिबल आहे. मात्र त्या ठिकाणी स्पेशालिस्ट ऑफिसर करिता मात्र तुम्हाला त्या त्या सेक्टर मधली स्पेशलायझेशनची डिग्री ही त्या ठिकाणी अत्यावश्यक ही असणार आहे. तर इथे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असाही प्रश्न असतो की या परीक्षेमध्ये एनी ग्रॅज्युएट हा जरी एलिजिबिलिटी क्रायटेरिया असला तर त्या ठिकाणी मिनिमम मार्कांची काही अट असते का? तर राष्ट्रीयकृत बँका अशा प्रकारची कोणती अट घालत नाही. मात्र काही खाजगी बँका या पदांच्या रिक्रुटमेंट करिता ग्रॅज्युएशनला फर्स्ट क्लास असला पाहिजे अशा प्रकारची अट घालतात. मात्र राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्ये IBPSच्या एक्झाम मध्ये विशेषतः अशा प्रकारचा क्रायटेरिया तुम्हाला पाहायला मिळणार नाही. दुसरा महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे एजचा क्रायटेरिया. एक सर्वसाधारण एज क्रायटेरिया जर आपण या सगळ्या बँकिंग रिक्रुटमेंटच्या बाबत जर आपण पाहिला तर इथे आपल्याला असं लक्षात येईल की क्लेरिकल, असिस्टंट आणि बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर्स किंवा असोसिएट जे असतात की त्यांच्याकरिता मिनिमम ज्यावेळेला तुम्ही अप्लाय करत असता त्यावेळेला तुमचं किमान वय हे 18 वर्ष पूर्ण असावं लागतं आणि ते जास्तीत जास्त 28 वर्ष इतकं निर्धारित करून देण्यात आलं आहे. काही बँका, काही विशिष्ट प्रायव्हेट बँका अप्पर एज लिमिट जे आहे ते थोडंसं यापेक्षाही अधिकचं ठेवत असतात. मात्र त्या त्या बँकेच्या धोरणानुसार हा भाग राहणार आहे. मात्र एक सर्वसाधारण क्रायटेरिया क्लेरिकल साठीचा अप्पर एज लिमिटचा जो आहे तो 28 इयर्स आहे. ऑफिसर केडर मध्ये जर आपण पाहिलं तर ऑफिसर केडर मध्ये मग तो प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा असू देत, मॅनेजमेंट ट्रेनिंगची परीक्षा असू देत, असिस्टंट मॅनेजरची त्या ठिकाणी एक्झाम असू देत, तिथे मिनिमम एज हे 20 इयर्स आहे आणि मॅक्सिमम 30 इयर्स. त्याचबरोबर स्पेशालिस्ट ऑफिसर मध्ये त्या त्या बँकेच्या वेगवेगळ्या प्रवर्गानुसार त्या ठिकाणी 21 ते 40च्या दरम्यान हा एजचा क्रायटेरिया त्या ठिकाणी निर्धारित करून देण्यात आलेला असतो. त्यामध्ये मग ती परीक्षा स्केल 2 चे, स्केल 3 चे यावरती त्या ठिकाणी एजचा क्रायटेरिया हा डिपेंड असतो.
मात्र जे कॅन्डिडेट जे उमेदवार वेगवेगळ्या कॅटेगरीमधून आहेत त्यांना जो केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या रिझर्वेशन पॉलिसीनुसार आणि इतर वेगवेगळ्या धोरणानुसार जे एज रिलॅक्सेशन मिळतं ते एज रिलॅक्सेशन इथे देखील अवेलेबल आहे. जे शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईबचे कॅन्डिडेट करिता अप्पर एज लिमिटच्या वरती 5 वर्ष, ओबीसी कॅटेगरी करिता 3 वर्ष, फिजिकली डिसेबल्ड पर्सन असेल 40% वरती तर त्या ठिकाणी 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन असतील तर त्यांची ऍक्च्युअल सर्व्हिस प्लस 3 इयर्स, त्याचबरोबर विडो डिवोर्स महिला जर असतील तर त्यांच्याकरिता हा एजचा क्रायटेरिया जो आहे तो वेगवेगळ्या परीक्षेमध्ये 35 ते 40 वर्षापर्यंत रिलॅक्स केलेला असतो. म्हणजे त्या बँकेच्या एक्झामनुसार ह्या त्या ठिकाणी एजचा क्रायटेरिया आपल्याला पाहायला मिळेल. जे सांगण्याचा एक मेन मुद्दा याच्यामध्ये क्लेरिकल करिता किमान 18 आणि कमाल 28 आणि ऑफिसर केडर करिता किमान 20 आणि कमाल 30 हा त्या ठिकाणी सर्वसाधारण एजचा क्रायटेरिया आपल्याला पाहायला मिळेल. की जे कॅन्डिडेट या क्रायटेरियामध्ये बसतात ते त्या ठिकाणी या बँकिंग सेक्टर मधल्या एक्झामिनेशनला अपियर होऊ शकतात. तर दुसरा एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये असतो की नेमकी सिलेक्शन प्रोसेस कशी असते आणि याच बाबीची माहिती आमच्या महाराष्ट्रीयन युवक युवतींना नसल्यामुळे की या परीक्षेकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. मात्र मित्र मी आपल्याला सांगेन की बँकिंग सारखा एक सुंदर एक चांगल्या प्रकारची सॅलरी देणारा व समाजातील वेगवेगळ्या आर्थिक दुर्लक्षित घटकांना सेवा देण्याचा दुसरा कुठलाही प्रकारचा रोजगाराचा भाग तुम्हाला इतरत्र मिळणार नाही की जो तुम्हाला इथे बँकिंग सेक्टरमध्ये मिळू शकतो. या सेक्टर मधली जी क्लेरिकलची एक्झाम जी असते सिलेक्शन प्रोसेस त्याची जर आपण पाहिली तर ती असते 2 स्टेजेस आणि ऑफिसर केडर करिता असते ती 3 स्टेजेसची. ते जर त्या ठिकाणी क्लेरिकलची रिक्रुटमेंट असेल तर त्याला त्या ठिकाणी एक प्रिलिमिनरी एक्झाम द्यावी लागेल. त्या प्रिलिमिनरी एक्झाम मधून जे शॉर्टलिस्ट होतील त्यांना मेन्स एक्झाम देता येईल आणि मेन्स एक्झाम मध्ये कॅटेगरी वाईज जे त्या ठिकाणी कट ऑफ क्लिअर करतील त्या कॅन्डिडेटचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी बँकेमध्ये क्लर्क किंवा असिस्टंट म्हणून होणार आहे. याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू हा त्या ठिकाणी असणार नाही. पुन्हा एकदा मी रिपीट करतो कारण बऱ्याचशा युवकांना या इंटरव्ह्यूची भीती खूप मोठी असते. बँकिंग सेक्टरमध्ये क्लर्क आणि असिस्टंट केडर करिता केवळ प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम देऊन तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये एंट्री करू शकता. तिथे कुठलाही इंटरव्ह्यू हा सिलेक्शन साठीचा भाग नाही. मात्र जर आपण ऑफिसर केडरसाठी जर अप्लाय करत असाल तर तिथे मात्र प्रिलिमिनरी एक्झाम द्यावी लागेल, मेन्स एक्झाम द्यावी लागेल आणि त्याच्यामधून जे शॉर्टलिस्ट होतील की त्यांना इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशनसाठी इन्व्हाइट केलं जातं. काही बँका फक्त इंटरव्ह्यू घेतात, काही बँका इंटरव्ह्यू प्लस ग्रुप डिस्कशन घेतात आणि त्यामध्ये मिळालेले मार्क्स, मेन्स एक्झाम मध्ये मिळालेले मार्क्स या दोन्हीच्या आधारे तुमचं फायनल सिलेक्शन ऑफिसर या कॅटेगरीसाठी होणार आहे. जे इथे एक बाब आपण समजून घ्या, ऑफिसर केडर साठीची सिलेक्शन प्रोसेस ही 3 स्टेजेसची आहे आणि असिस्टंट आणि क्लेरिकल साठीची सिलेक्शन प्रोसेस ही केवळ 2 स्टेजेसची आहे की जिथे इंटरव्ह्यू नाही. एक सर्वसाधारण क्रायटेरिया याच्यामध्ये असा आहे की प्रिलिमिनरी एक्झाम मधून एका पदासाठी 10 याप्रमाणे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जातात की ज्यांना मेन्स एक्झाम देता येते आणि मेन्स एक्झाम मधून जर त्या ठिकाणी त्या पदाला इंटरव्ह्यू लागू असेल तर त्याला एका पदासाठी 5 याप्रमाणे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट करून इंटरव्ह्यूसाठी कॉल केले जातात. या संपूर्ण सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती केवळ क्वालिफाईंग एक्झाम आहे. त्याचे मार्क्स फायनल सिलेक्शनसाठी धरले जात नाहीत. ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे. तुम्हाला मेन्स एक्झाम मध्ये जे मार्क्स मिळतील ते मार्क्स आणि जर त्या पदाला इंटरव्ह्यू ऍप्लिकेबल असेल तर इंटरव्ह्यू मध्ये मिळालेले मार्क्स याचा 80-20 या पद्धतीने रेशो काढला जातो आणि त्याच्या आधारे तुमचा फायनल स्कोर हा डिक्लेअर केला जात असतो आणि त्या पद्धतीने तुमचं सिलेक्शन हे याच्यामध्ये होणार आहे. तर यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग की जो मला आपल्याला सांगणं अत्यंत आवश्यक आहे तो म्हणजे एक सर्वसाधारण या सेक्टरमधल्या जे काही रिक्रुटमेंटच्या एक्झाम्स असतात त्याचा प्रिलिमिनरी एक्झामचा अभ्यासक्रम काय असतो, त्याचा मोड ऑफ एक्झामिनेशन काय आहे आणि नेमकं त्या ठिकाणी कट ऑफ ही सिस्टम काय असते. मित्र, क्लेरिकल किंवा असिस्टंट लेवलची जे एक्झामिनेशन असते त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये 3 विषय असतात की ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी की ज्याचा उल्लेख मगाशी संतोष सरांनी देखील केला. इतर जसं स्टाफ सिलेक्शन, इतर वेगवेगळ्या एक्झामसाठी जसा हा भाग आहे तसाच तो इथे बँकिंग रिक्रुटमेंट करीत आहे. सुदैवाने जर त्या ठिकाणी नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी जर एक्झामिनेशन जर सुरू झाली तर आपल्याला सर्व परीक्षांसाठी, सर्व रिक्रुटमेंटसाठी
एकच त्या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम देता येईल, परंतु अद्याप ही केवळ एक अनाउन्समेंट आहे. प्रत्यक्ष त्याचं एक्झिक्युशन अजून सुरू झालेलं नाहीये. जेव्हा ते होईल की त्यानंतर सर्वच या रिक्रुटमेंट करिता एकच प्रिलिमिनरी एक्झाम कदाचित होणार आहे. तर या परीक्षेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 वेगवेगळे सेक्शन्स आहेत. इंग्लिश लँग्वेज करिता 30 मार्क्स आहेत, न्यूमरिकल ॲबिलिटी करिता 35 मार्क्स आहेत, रिझनिंग ॲबिलिटी करिता 35 मार्क्स. 100 मार्काची 1 तासाची ऑनलाईन मल्टिपल चॉईस. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, ही ऑनलाईन एक्झाम असते, मल्टिपल चॉईस एक्झाम असते आणि ही एक्झाम फक्त हिंदी आणि इंग्लिश या 2च भाषेतून देत आहे. केवळ रिजनल रूरल बँकांची म्हणजेच RRBची असिस्टंटची एक्झाम ही तुम्हाला मराठी भाषेतून देत आहे. आणि इथेच त्या ठिकाणी महाराष्ट्रीयन युवक जो आहे तो या परीक्षेमध्ये मागे पडतो, किंबहुना तो या परीक्षेला अपिअरच होत नाही. परंतु मित्रांनो, मी गेल्या 10 वर्षाचा मी अनुभव सांगेन की अगदी BA मराठी झालेला जरी त्या ठिकाणी उमेदवार असला तरी तो देखील या बँकिंग रिक्रुटमेंटच्या एक्झाम उत्तमपणे देऊ शकतो आणि बँकेमध्ये त्या ठिकाणी ऑफिसर होऊ शकतो. याची असंख्य उदाहरणं की त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो. त्यामुळे आपण अजिबात त्या ठिकाणी इथे भीती बाळगण्याचं कारण नाही, कारण या रिक्रुटमेंट एक्झाम मध्ये कुठेही तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर त्या ठिकाणी द्यायची नाहीयेत. सर्व एक्झाम ही मल्टिपल चॉईस असते. प्रश्नाचा अर्थ आणि उत्तराच्या पर्यायाचा अर्थ समजण्या इतपत फक्त इंग्लिश तुम्हाला येत असेल तर या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही जरूर त्या ठिकाणी या परीक्षांचा विचार करा. आणि याच भीतीमुळे आपण बँकिंग सेक्टरमध्ये येत नाही. तर आता या परीक्षेमधला हा जो प्रिलिमिनरी एक्झामचा जो भाग आहे की यामध्ये सेक्शनल कट ऑफ असतो. म्हणजे इंग्लिश लँग्वेजला 30 मार्क्स आहेत, त्याचा जर कट ऑफ 15 लागलेला असेल तर किमान तुम्हाला 15 गुण मिळणं आवश्यक आहे. न्यूमरिकल ॲबिलिटीचा कट ऑफ जर 35 पैकी 20 लागलेला असेल तर तुम्हाला किमान 20 मार्क्स मिळायला पाहिजेत. आणि रिझनिंग ॲबिलिटीला जर त्या ठिकाणी 35 पैकी सपोज 25चा कट ऑफ असेल तर तुम्हाला त्यापैकी 25 मार्क किमान मिळालेच पाहिजेत, तर तुम्ही प्रिलिमिनरी एक्झाम उत्तीर्ण होऊ शकता आणि मेन्स एक्झामला अपिअर होऊ शकता. तर मेन्स एक्झाम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला दिसेल जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, इंडियन इकॉनॉमी, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स यावरती याच्यामध्ये क्वेश्चन्स असतील. जनरल इंग्लिश आहे, रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड हा पुन्हा त्या ठिकाणी रिझनिंग ॲबिलिटीचा सेक्शन याच्यामध्ये आहे. ॲडिशन टू दॅट कम्प्युटर ॲप्टिट्यूड त्याच्यामध्ये असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. अशी त्या ठिकाणी ही 200 मार्काची 160 मिनिटाची परीक्षा असते. इथे मात्र सेक्शनल टायमर असतो. इथे प्रिलिमिनरी एक्झामला कंपोजिट टाइम म्हणजे या 100 मार्काच्या परीक्षेसाठी एकत्रित 1 तासाचा वेळ आहे. मात्र मेन्स एक्झामला प्रत्येक सेक्शनसाठी टायमिंग हे ठरवून दिलेलं आहे. त्याच वेळेमध्ये तुम्हाला तो सेक्शन पूर्ण करणं हे अपेक्षित आहे. त्याची थोडीशी तुम्हाला तयारी करावी लागेल. या परीक्षेच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्वाचा भाग की इथे त्या ठिकाणी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स असतं, म्हणजे चुकीच्या उत्तराचे मार्क्स लेस होतात. एक उत्तर जर आपलं चुकलं तर 0.25 मार्क्स म्हणजे लेस होतात. त्यामुळे इथे ॲक्युरेसीला खूप सारं महत्व आहे आणि याच्यासाठी तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करणं, टाइम मॅनेजमेंटच्या दृष्टीनं प्रॅक्टिस करणं एक अत्यंत महत्वाचा भाग असतो. ही झाली क्लेरिकलची एक्झाम. प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंगची एक्झाम जर तुम्ही पाहिली तर यामध्ये तुम्हाला फार मोठा काही फरक दिसणार नाही. म्हणजे अभ्यासक्रम वाईज जर तुम्ही पाहिलं तर इंग्लिश लँग्वेजचा सेक्शन याच्यामध्ये आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा सेक्शन आहे, त्याचबरोबर रिझनिंग ॲबिलिटी आहे, 100 मार्काचीच परीक्षा आहे, कंपोजिट टाइम आहे, मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश आणि हिंदी हे 2च याच्यामध्ये आहे. तर मेन्स एक्झाम जर त्या ठिकाणी तुम्ही पाहिली तर इथे तुम्हाला थोडंसं मार्कांचं वेटेज हे वेगवेगळं दिसेल. आणि इथे डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन हा एक ॲडव्हान्स टॉपिक या केवळ प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या एक्झाम करिता हा असणार आहे. थोडीशी क्लेरिकलच्या एक्झाम पेक्षा PO आणि मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या एक्झाम मधले क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल थोडीशी हायर असते. एवढाच काही तो फरक तुम्हाला या 2 परीक्षेमधला पाहायला मिळेल. याच्या जोडीला तुम्हाला 25 मार्कांची एक डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश रायटिंगची एक्झाम द्यावी लागते की जी ऑनलाईन असते, की जिथे तुम्हाला लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग असे 2च क्वेश्चन असतात. मात्र ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम ही केवळ क्वालिफाईंग एक्झाम असते. त्याचे मार्क्स फायनल सिलेक्शनसाठी गृहीत धरले जात नाहीत. त्यामुळे इथंही तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिखाणाचा जो भाग आहे त्याची भीती बाळगण्याचं अजिबात कारण नाही. इथेही सेक्शनल टायमर आहे, त्या टायमिंगनुसार तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल. मात्र जे कॅन्डिडेट मेन्स एक्झाम क्वालिफाय होतील त्यांना इथे इंटरव्ह्यू द्यायला लागेल, कारण ही ऑफिसर केडर मधली रिक्रुटमेंट आहे. आणि हा इंटरव्ह्यू 100 मार्काचा असेल.
आणि मेन्स एक्झामचे 200 मार्क याच्या आधारे तुमचं फायनल सिलेक्शन याच्यामध्ये होणार आहे. RRB ऑफिस असिस्टंट ज्याला म्हटलं जातं किंवा क्लेरिकल लेवलची एक्झाम असते, ऑफिसर स्केल 1 ची एक्झाम असते रिजनल रुरल बँकांच्या मधली. त्यांची प्रिलिमिनरी एक्झाम ही केवळ 80 मार्कांची असते आणि त्यामध्ये फक्त 2च सेक्शन असतात, रिझनिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. असिस्टंटसाठी न्यूमरिकल ॲबिलिटीचा विषय असतो आणि ऑफिसर स्केल 1 करिता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असतो. 40-40 असे 2 सेक्शन, एकूण 45 मिनिट आणि 80 मार्कांचे असतात. मेन्स एक्झाम जर तुम्ही पाहिले तर पुन्हा तेच विषय तुम्हाला इथे रिपीट दिसतील. फक्त हीच एकमेव परीक्षा अशी आहे की जी तुम्हाला इंग्लिश, हिंदी आणि लोकल लँग्वेज म्हणजे मराठीतून तुम्हाला देता येऊ शकते. बाकी कोणतीही एक्झाम तुम्हाला मराठीतून देता येत नाही. मात्र अजिबात हिंदी आणि इंग्लिशची भीती अजिबात बाळगण्याचं कारण नाही, कारण विषय तेच आहे. रिझनिंग आहे, कम्प्युटर नॉलेज आहे, जनरल अवेअरनेस आहे, इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज आहे, न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी. तसंच तुम्हाला जर रिझर्व्ह बँकेमध्ये एंट्री करायची असेल तर RBI असिस्टंटच्या माध्यमातून तुम्ही रिझर्व्ह बँकेमध्ये जाऊ शकता. यांची भरती परीक्षा जर तुम्ही पाहिली तर तेच विषय आहेत, फक्त मार्किंग स्कीम डिफरंट असते, त्याचबरोबर त्याचा सेक्शनल टायमर वेगळा असतो आणि त्या ठिकाणी स्कोरिंगचा पॅटर्न वेगळा असतो. मात्र सर्व विषय जर तुम्ही पाहिले, पुन्हा पुन्हा मी या ठिकाणी वाचून दाखवणार नाही कारण तेच रिपिटेशन आहे. इथंही त्या ठिकाणी तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झामला तेच 3 विषय दिसतील, मेन्स एक्झामला देखील तेच विषय तुम्हाला दिसतील. फक्त एक लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा बोलता येते का एवढंच तपासलं जातं. यापेक्षा त्या टेस्टचा वेगळा उद्देश फार काही नसतो, म्हणजे तो इंटरव्ह्यू सचाज असं काही नसतो. म्हणजे या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही रिझर्व्ह बँकेमध्ये असिस्टंटच्या माध्यमातून एंट्री करू शकता. याच सारखी परीक्षा रिझर्व्ह बँकेमध्ये ऑफिसर ग्रेड B ची असते, जिथे प्रिलिमिनरी एक्झाम या एक्झाम प्रमाणेच असते. मात्र मेन्स एक्झामला 3 वेगवेगळे विषय असतात. तिथे ऑब्जेक्टिव्ह कम डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारची ती परीक्षा असते. तर वेळेचा विचार करता मी त्या ठिकाणी त्याच्या फार तपशिलामध्ये आज जात नाही, परंतु आपण रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटला गेलात तर अपॉर्च्युनिटी या सेक्शनमध्ये जाऊन आपण त्याची अधिकची माहिती निश्चितपणे घेऊ शकता. दुसरा एक मगाशी इन्स्टिट्यूटचा मी उल्लेख केला तो म्हणजे इन्शुरन्स कंपनी. लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर एक डायरेक्ट ऑफिसर केडरला एंट्री करण्याची एक एक्झाम. त्याचाही अभ्यासक्रम जर तुम्ही पाहिला तर तिथे रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज, त्याचबरोबर मेन्स एक्झामसाठी जर तुम्ही पाहिलं तर जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, डेटा ॲनालिसिस, डेटा इंटरप्रिटेशन, त्याच्याबरोबरच केवळ इन्शुरन्स हा एक ॲडिशनल कॉम्पोनंट त्याच्यामध्ये येतो. बाकी सर्व कॉम्पोनंट, सर्व विषय हे बँकिंगच्या एक्झाम सारखेच आहेत. त्याचा सांगण्याचा उद्देश असा की जर तुम्ही एका 5 महत्वाच्या विषयाची तयारी केली म्हणजे इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, त्याचबरोबर जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड, या 5 विषयाची तुम्ही तयारी केली तर IBPSच्या परीक्षा तुम्ही देऊ शकता, स्टेट बँकेच्या परीक्षा देऊ शकता, LICच्या परीक्षा देऊ शकता, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या परीक्षा देऊ शकता, त्याचबरोबर RRBच्या परीक्षा तुम्हाला देता येतील, RBIच्या परीक्षा देखील तुम्हाला देता येणार आहेत. आणि हा एक खूप मोठा गेटवे आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये एंट्री करू शकता. मित्रो, या सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या स्पर्धा परीक्षेसाठी आपण थोडीशी तयारी करण्याची गरज आहे. त्याकरिता त्या ठिकाणी आपण साईड बाय साईड या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच ते ॲडिशनली उपयोगी पडतील आणि बँकिंग सेक्टरमध्ये रिक्रुटमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून सपोर्टिंग ठरतील अशा प्रकारचे काही सर्टिफिकेट, ऑनलाईन कोर्सेस देखील या देशातील वेगवेगळ्या संस्था ऑफर करत असतात. त्या देखील आपण संस्थांच्या वेबसाईटला जाऊन आपण निश्चितपणे त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम्स पाहावेत. ती आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट, नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE अकॅडमी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, BSc इन्स्टिट्यूट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इन्स्टिट्यूट आहे. या संस्था वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट, डिग्री, डिप्लोमा प्रोग्राम्स ते ऑफर करतायत. BSc इन्स्टिट्यूट ही वेगवेगळ्या विद्यापीठांशी ॲग्रीमेंट करून विद्यापीठांच्या बरोबर त्या ठिकाणी असे डिग्रीचे प्रोग्राम ऑफर करत आहेत. IIBF, NISM आणि NSE अकॅडमी या संस्था, त्याचबरोबर BSc इन्स्टिट्यूट हे वेगवेगळे ऑनलाईन सर्टिफिकेशन प्रोग्राम्स देत असतात. आपल्या आवडीच्या क्षेत्रातील सर्टिफिकेट प्रोग्राम आपण त्या ठिकाणी निवडा की जो बँकिंग सेक्टरमधल्या रिक्रुटमेंटसाठी तुम्हाला उपयोगी पडेल. आपण जर स्क्रीनवरती जर पाहिलं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सचे हे सारे वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत की जे तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध आहेत.
तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी या कोर्सेसला रजिस्ट्रेशन करू शकता. ऑनलाईन घर बसल्या अभ्यास करून ते आपण जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्याची परीक्षा ऑनलाईन देऊन तुम्हाला त्याचे सर्टिफिकेशन हे मिळवता येऊ शकते. त्याचबरोबर त्या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट NISM जी आहे, याही संस्थेचे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत की त्यातले काही कोर्सेस बँकिंगशी संबंधित आहेत, काही स्टॉक मार्केटशी संबंधित आहेत, काही म्युच्युअल फंडाशी संबंधित आहेत. त्याचबरोबर डेरिव्हेटिव्ह असेल, कमॉडिटी मार्केट असेल, याही क्षेत्राशी संबंधित असणारे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत की जे आज बँकिंग सेक्टरमध्ये रिक्रुटमेंट करण्यासाठी महत्वाचे मानले. ESC इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं, स्टॉक मार्केट, फायनान्स अँड अकाउंट, व्हेंचर कॅपिटल, टेक्निकल अनालिसिस, म्युच्युअल फंड, मर्जर अँड ॲक्विजिशन, IPO प्रोसेस, फंडामेंटल अनालिसिस, याही प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस या BSc इन्स्टिट्यूटद्वारे ऑफर केले जातात. तर आपण या स्पर्धा परीक्षांच्या तयारीबरोबरच मी आपल्याला आवाहन करेन की यापैकी एखाद्या संस्थेची की त्या ठिकाणी सर्टिफिकेटची एक्झाम असेल, सर्टिफिकेट कोर्स असेल की तो आपण जरूर करा. कारण जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्वालिफाय होऊन, तेव्हा आपण जर त्या ठिकाणी सांगितलं की बँकिंग सेक्टरमध्ये उपयोगी पडणाऱ्या परीक्षांच्या मधील हे सर्टिफिकेट मी त्या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत, हे प्रोग्राम्स मी कंप्लीट केलेले आहेत, तर प्रेफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो आणि तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये एक चांगल्या प्रकारची रोजगाराची संधी याच्यामध्ये मिळू शकते. मित्रांनो, बँकिंग सेक्टर हे खूप चांगलं सेक्टर आहे की ज्या सेक्टरमध्ये तुम्हाला मिळणारा पगार हा खूप चांगला आहे. त्याचबरोबर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील, आर्थिकदृष्ट्या खचलेले की ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्याची गरज आहे, मग ते शेती व्यवसायासाठी असेल, उद्योग व्यवसायासाठी असेल, सेवा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी असेल, लघु उद्योगासाठी असेल, असे अनेक लोक त्या ठिकाणी तुमच्याकडे बँकेत येत असतात आणि त्यांना सर्व करण्याची एक अपॉर्च्युनिटी या बँकिंग सेक्टरच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. आणि ती संधी जर तुम्हाला मिळवायची असेल म्हणजे एकीकडे स्वतःच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही त्या ठिकाणी तुम्ही सोडवत असता आणि दुसरीकडे की त्या ठिकाणी समाजाचे जे आर्थिक प्रश्न आहेत ते सोडवणाऱ्या ज्या महत्वाच्या वित्तीय संस्था म्हणजे या बँका ज्या आहेत, त्या बँकेमध्ये एक चेंज एजंट म्हणून, एक सोशल एजंट म्हणून, एक गव्हर्नमेंट एजंट म्हणून, एक मध्यस्थ म्हणून एक खूप महत्वाची भूमिका ही तुम्हाला त्याच्यामध्ये पार पाडता येऊ शकते. तर अशा क्षेत्रातील करिअरसाठी मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूप अतिशय डिटेल अशी माहिती आमच्या विद्यार्थ्यांना, उमेदवारांपर्यंत पोहोचविण्याचं काम अतिशय शांतपणे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण केला आहात. आमच्या पोरांना या संदर्भातल्या काही कोर्सेस कुठे ते करायला ऑनलाईन आपल्याला मिळतील याची सुद्धा तुम्ही माहिती दिली आहे. नक्कीच महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना, उमेदवारांना या वेबसाईटची, आपण दिलेल्या माहितीची खूप मदत होणार आहे. मी तुमचे पुन्हा एकदा विभागातर्फे आभार मानते आणि काही प्रश्न आपण तिघांसाठी सुद्धा आलेले आहेत, तर मी एक एक करून ते घेते. आपल्यासाठी प्रश्न असा आहे की आणि आमचंही ऑब्झर्वेशन आहे आणि आपण आपल्या सेशन मध्ये सुद्धा नमूद केलं होतं की या क्षेत्रांमधला महाराष्ट्राचा वाटा हा फार कमी आहे. तर या क्षेत्रातले काही धोके आहेत का, की हे धोके कोणते आहेत, की किंवा हा वाटा कमी असण्याचे काय कारण आहेत असं तुम्हाला वाटतं? थोडक्यात मला असं वाटतं की यातले धोके काय आहेत की त्याच्यामुळे पोरं किंवा विद्यार्थी या क्षेत्राकडे वळायला बघत नाही. कारण की आमचे ऑब्झर्वेशन असं आहे की प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जे काही स्किल गॅप स्टडी झालेले आहेत, तर हे क्षेत्र असं आहे की इथे भरपूर एम्प्लॉयमेंट जनरेशन सांगितलेली आहे, पण त्या प्रमाणात ती होताना दिसत नाही. तर याबाबत आपण थोडासा प्रकाश टाकावा प्लीज सर. बँकिंग सेक्टरमध्ये जी आता सध्याची जी परिस्थिती मॅडम आपण पाहत आहोत, तर त्यामध्ये महाराष्ट्रीयन युवक युवती नसण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या मुलांच्या मध्ये असणारी इंग्रजीची भीती. हे एकमेव त्याचं कारण आहे की जे अवास्तव आहे. आणि मी इथं आपलं चर्चा ऐकणारे जे सगळे युवक आहेत की त्यांना मी सांगेन की आपल्याला जर असं वाटत असेल की केवळ इंग्लिशमुळं मला त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये जात नाही, तर आपण एक एक्सपेरिमेंट करून पहा की कुठल्याही बँकेत आपण गेलात आणि त्या ठिकाणी असणारा अधिकारी जो आहे, जो प्रोबेशनरी ऑफिसर आहे, मॅनेजर आहे, आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांना भेटा आणि त्यांना विचारा किंवा त्यांच्याशी तुम्ही इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की तिथं जे आलेले ऑफिसर आहेत की फार चांगलं इंग्लिश येतंय म्हणून तिथं आलेले नाही आहेत. त्यांचंही नॉलेज तुमच्या माझ्या सारखंच आहे, फक्त त्यांनी एक केलं की या परीक्षाची जाहिरात कधी येते, त्याचा अभ्यासक्रम काय असतो, कोण परीक्षा घेतं, त्यासाठी कुठला अभ्यास करायला पाहिजे, याचा सिस्टमॅटिक स्टडी त्यांनी केला
आणि ते परीक्षेमध्ये पास झाले आणि आज बँकेत आपल्या समोर ऑफिस आहे. तुम्ही ती जाहिरातही बघितली नाही, परीक्षेलाही अपिअर झाला नाही, आणि परीक्षेला अपिअर झाला असाल तर अभ्यास न करता अपिअर झाला आणि म्हणून तुम्ही तिथं नाहीये. हा एवढाच काय तो त्याच्यातला फरक आहे. दुसरी गोष्ट, काही युवकांच्याकडून आम्हाला या वेगवेगळ्या सेशनच्या मध्ये काही वेळेला प्रश्न विचारला जातो जो तुम्ही धोके म्हणताय त्याच्याशी संबंधित आहे, की अलीकडे असं म्हटलं जातं की बँकेमध्ये सगळं मेकॅनायझेशन आहे, कम्प्युटरायझेशन होत चाललेलं आहे, मग भविष्यात त्या ठिकाणी नोकर भरती कमी होईल का? तर युवक मित्र मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगेन की गेल्या 5 वर्षामधला जर तुम्ही ट्रेंड पाहिलेला असेल तर त्यामध्ये सातत्याने, एक ती स्टेट बँक ऑफ इंडियाचं मी तुम्हाला उदाहरण सांगेन की दरवर्षी 5-5 हजार क्लर्कची भरती एकटी स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रोबेशनरी ऑफिसर 3-3 हजार त्यांची भरती असते, IBPS द्वारे 10-10 हजार क्लर्क भरतीची जाहिरात येते, 5-5 हजार ऑफिसर भरतीची जाहिरात येते, एकटी LIC ऍट ए टाइम 300-400 असिस्टंटची रिक्रुटमेंट करते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 700 असिस्टंटची रिक्रुटमेंट ऍट ए टाइम करते. मला आपल्याला एक सांगायचं आहे की एकीकडे भारत सरकारचं धोरण असं आहे की फायनान्शियल इन्क्लुजन्स आहे, की ज्यांच्यापर्यंत बँका पोहोचलेलं नाही तिथपर्यंत बँका किंवा बँक करस्पॉन्डंटच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न सरकार करताय, बँका करतायत, आणि त्यांना तुमची खूप गरज आहे. उलट तुम्हालाच अशी भीती वाटते की कम्प्युटरायझेशनमुळे बँकिंगमध्ये भविष्यात धोका आहे, परंतु असा कुठलाही धोका नाही. उलट कम्प्युटरायझेशनमुळे तुमच्यासारख्या युवकांची गरज आज बँकांना, कारण तुम्ही टेक्नोसेव्ही आहात, तुम्हाला संगणक वापरता येतो, ICTचे टूल्स टेक्निक्स वापरता येतात, आणि असा युवा वर्ग बँकेला पाहिजे की जेणेकरून टेक्नॉलॉजी बेस्ड फायनान्शियल इन्क्लुजन जे आहे त्याच्यासाठी तुमची मदत बँकांना त्या ठिकाणी हवी आहे, परंतु तुम्ही धाडस करण्याची गरज आहे. आणि दुसरी एक बाब मी आपल्याला इथं सांगेन की मी महाविद्यालयामध्ये काम करत असल्यामुळे मला त्याचा अनुभव आहे, मी पाहतोय की आपल्याकडे एक प्रवृत्ती अशी आहे, ट्रेंड असा आहे की आपण 3rd इयरला म्हणजे ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरची लास्ट सेमिस्टर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण करिअरचा विचारच करत नाही, आणि मग लास्ट एक्झाम दिल्यानंतर मग मी ठरवतो, मी विचार करायला लागतो की मग मी आता MPSC देऊ, UPSC देऊ, RRBची परीक्षा देऊ, रेल्वेची परीक्षा देऊ. असं जर आपण करत राहिलो तर मित्र आपल्याला हे यश मिळू शकत नाही. मगाशी संतोष सरांनी पण सांगितलं की RRBची रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा की जिथे खूप नॉन महाराष्ट्रीयन असतात, बँकेमध्ये तीच परिस्थिती आहे. याचं कारण एकच आहे, इतर राज्यातले युवक युवती तिथे जास्त येतात. त्याचं पहिलं कारण आहे की ते याची तयारी 10वी-12वी पासूनच सुरू करतात, हा एक पॉइंट. दुसरी गोष्ट की त्यांच्याकडे मोबिलिटी खूप मोठी आहे, म्हणजे त्या पंजाब मधल्या जर युवतीला म्हटलं की तुला आता राधानगरी किंवा रत्नागिरी मधल्या ब्रांचमध्ये कामाला जायचंय तर ती तयार आहे, परंतु महाराष्ट्रीयन युवकामध्ये ती दिसत नाही. हे दुर्दैव आहे मित्र. जर तिकडच्या युवती मुली जर इथं येऊन काम करत असतील तर आपण त्या ठिकाणी इतर राज्यामध्ये सुद्धा जायला तयार असलं पाहिजे. कारण सरांनी आता जे SBI अप्रेंटिसशिप सांगितलं किंवा याच्यापूर्वी RRBची एक परीक्षेची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती, 10,000 ऑफिसरची गरज आहे रिजनल रुरल बँकांना. मात्र तिथे मला जे फोन येत होते ते मित्र असे होते की सर मग आपण हिंदी भाषा सिलेक्ट केली तर मग मला त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यात पाठवणार का? मला असं केविलवाणेपणे त्या ठिकाणी त्याची अवस्था पाहिल्यानंतर मला असं सांगावंच वाटतं सर्व युवकांना, मित्र अनेक हिंदी भाषिक हे तुमच्या राज्यामधल्या महाराष्ट्रामधल्या बँकेमध्ये येऊन चांगलं ऑफिसरचं काम करतायत, ते मराठी शिकून घेऊन काम करतायत. तुम्हाला तर तुमची राष्ट्रभाषा हिंदी आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा 10वी-12वी पर्यंत ती भाषा शिकलेला, म्हणजे तुम्ही अजिबात अनभिज्ञ अशी परिस्थिती नाही, मग तुम्ही का तयार होत नाही की इतर राज्यामध्ये जायला? तुम्ही जर ती तयारी दाखवली तर मित्रांनो निश्चितपणे तुम्हाला चांगल्या संधी आहेत. बँकिंग सेक्टर असं आहे की जिथे जम्पिंग प्रमोशनची सुविधा आहे, तिथे तुम्हाला ऍडिशनल वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी त्या ठिकाणी मिळत असतात, पगार तर चांगला आहेच. आणि मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की कुठली अशी राष्ट्रीयकृत बँक नाही की जिथे त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीला घेतलं आणि 1-2 वर्षामध्ये काढून टाकलं. माझ्या तरी पाहण्यामध्ये मी रयत कोऑपरेटिव्ह सेवक बँकेचं मी चेअरमन म्हणून काम केलंय, मी डायरेक्टर म्हणून काम करतोय. या बँकिंग फील्डची मी खूप जवळीकतेने त्या ठिकाणी पाहतोय. परंतु काही कोऑपरेटिव्ह बँकांच्या मध्ये मे बी असं काही घडत असेल, काही खाजगी बँकांच्या मध्ये टार्गेट बेस्ड बिझनेस असतो किंवा नोकरी असते, तिथं काही प्रमाणात घडत असेल, परंतु राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अजिबात असं घडत नाही. उलट तुम्ही एकदा जॉईन झाला की तुम्हाला IBA इंडियन बँक असोसिएशनचं पॅकेज मिळतं, त्यांचं प्रोटेक्शन मिळतं तुम्हाला ऍज अ एम्प्लॉई म्हणून, आणि ते प्रोटेक्शन ती फायरवॉल एवढी मोठी आहे की तुम्हाला त्या ठिकाणी अत्यंत मोठी सुरक्षितता देते. आणि त्यामुळं मी तुम्हाला आवाहन करेन की बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही,
उलट तुम्हाला फ्युचरमध्ये प्रमोशनच्या खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. कारण आफ्टर इंडिपेंडन्स ज्या काही रिक्रूट झाल्या त्या फेजमधला जो काही कर्मचारी वर्ग आहे तो आता रिटायरमेंटच्या टप्प्यावरती आहे आणि या बँकांना खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे आणि तुम्ही त्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. आणि तुम्ही धाडस केलं, तुम्ही तयारी केली, तुम्ही अप्लाय केलं आणि तुम्ही याच्यामध्ये आलात तर निश्चितपणे महाराष्ट्रीयन बँकर जे आहेत की त्यांची संख्या या देशामध्ये वाढल्याशिवाय राहणार. नक्कीच. खूप खूप आभार सर. आपल्या शब्दांनी नक्कीच माझ्या महाराष्ट्रातल्या युवकांना धाडस करण्याची हिंमत, धैर्य प्राप्त होणार आहे. अतिशय सुंदर असं आजचं हे सेशन आपलं झालेलं आहे. आपण तिन्ही वक्ते लोकांनी अतिशय समर्पकरित्या आपलं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे. तुमच्या तिघांचे हे परिचय मी मागवले होते आणि अतिशय छान असे मोठा तिघांचे परिचय होता, पण वेळेचं नियोजन बघता इतका सगळं मला देणं शक्य नव्हतं. परंतु मी तेव्हाच विचार केला होता की जसं सूर्याचा प्रकाश कुणाला दाखवावा लागत नाही तसा तिन्ही वक्त्यांचा परिचय त्यांच्या सेशन मध्ये अख्ख्या महाराष्ट्राला होणारच आहे हा विश्वास मला होता आणि हा विश्वास आपण तिघाही लोकांनी सार्थ ठरवल्याबद्दल मी आमच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातर्फे आपण सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानते. माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना या सेशनद्वारे निश्चितच खूप चांगली मदत होणार आहे, मार्गदर्शन मिळणार आहे आणि धैर्य, हिंमत सुद्धा लाभणार आहे. मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि या सत्रासाठी आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातले जे सगळे जिल्हास्तरीय माझे सहकारी बंधू, सहाय्यक आयुक्त आहेत, यासाठी झटणारे इतर अधिकारी कर्मचारी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची टेक्निकल टीम ज्यांच्या मदतीने, सहकार्याने आम्ही हे सेशन अतिशय जास्त टेन्शन न घेता आम्ही हे घेऊ शकतो, तेव्हा मी या सर्वांचे आभार मानते. आणि सर्वात शेवटी ज्यांच्यासाठी आपण हे सेशन इथे अरेंज करत आहोत अशा माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना ज्यांना आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट आहे किंवा उज्ज्वल भविष्याची चिंता आहे, तुम्हा सर्वांना मी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते. आणि तुम्ही आज हे सेशन तुम्ही आज इथे ऐकलं त्यासाठी मी तुमचे आभार मानते. हे सेशन तुम्हाला यानंतरही YouTube आणि फेसबुक लाईव्हद्वारे तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. तेव्हा तुम्हाला जेव्हाही गरज वाटेल तेव्हा तुम्ही या संधीचा, या सेशनचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आपण पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत आणि नव्या मार्गदर्शकांसोबत पुढल्या शुक्रवारी. दर शुक्रवारी आमच्या विभागामार्फत राज्यस्तरीय या समुपदेशन सत्राचे आयोजन केले जाते. मी तुम्हा सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आपले अजून संबंधित जे असतील त्यांना सुद्धा या सत्रांचा लाभ घेण्याची संधी आपल्या मार्फत उपलब्ध करून द्यावी. पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेल की एक उज्ज्वल भविष्य, एक चांगलं करिअर या क्षेत्रामधलं तुमची वाट बघत आहे, एक चांगली नोकरी तुमची वाट बघत आहे, एक चांगला समाज जिथे विकासाची गरज आहे असा समाज तुमची वाट बघत आहे. तुम्ही फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. कुठेतरी मध्यंतरी एक ऐकलं होतं, त्या ओळी मला आठवत आहे की तू खुद की तलाश में निकल, तू खुद की तलाश में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की दुनिया को तलाश है, दुनिया को तलाश है, समय को भी तलाश है. तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद.